बोरगाव म्हणजे पोलिसांची धडक कारवाई. कत्तलीसाठी नेत असले 4 गोवंशीय बैल जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. बोरगाव म्हणजे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने नेत असलेल्या 4 गोवंशीय बैल जप्त केले असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथक पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 2 इसम ग्राम धोतरडी मार्गे बोरगाव मंजूकडे बैल हाकत घेऊन जात आहेत. माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी पंचांसह धोतरडी रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला. पाहणी दरम्यान 2 इसम 4 गोवंशीय बैलांच्या मानेत आखूड दोऱ्या बांधून त्यांना मारहाण करत निर्दयतेने हाकत आणताना आढळले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपी शेख आवेस शेख युनुस वय वर्ष 20, राहणार अन्वी मिझापूर तालुका जिल्हा अकोला. प्रमोद रामकृष्ण चव्हाटे वय वर्ष 42, राहणार अन्वी मिझापूर तालुका जिल्हा अकोला. चौकशीत आरोपींनी सांगितले की सदर बैल बोरगाव मंजू येथील रहीम कुरेशी व सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांचे असून कत्तलीसाठी आणण्यास सांगितले होते. जप्त गोवंशांची माहिती अंदाजे किंमत 1,65,000 रुपये. भुरकट रंग लहान शिंगे वय वर्ष अंदाजे 8 वर्ष 30,000 रुपये. पांढरा रंग मोठी शिंगे मजबूत बांधा वय अंदाजे 12 वर्ष 40,000. लाल रंग लहान शिंगे जाड गोंडा वय अंदाजे 10 वर्ष 50,000. भुरकट रंग खोपिडी शिंगे वय अंदाजे 12 वर्ष 45,000. आरोपींविरुद्ध पुढील कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 1995 कलम 5 अ ब 9 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 कलम 11 ड. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल शेखर कोंद्रे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर वैशाली बुळे, कारवाईत सहभागी पथक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, ज्ञानेश्वर लांडे, पोलीस अंमलदार शेखर कोंद्रे, अक्षय देशमुख व होमगार्ड राम हरी लागे. इंडिया न्यूज R7 साठी देवेंद्र वाडेवाले, मूर्तिजापूर.